नैंदकाचे घर असावे शेजारी, नैंदकाचे घर असावे शेजारी, नाचता येणं अंगण वाकडे. हा, नाचता येणं अंगण वाकडे ही पण एक फंटॅस्टिक म्हण आहे. सासू बोले सुने लागे. हा, सासू बोले सुने लागे म्हणजे जुन्या काळी म्हण फार फेमस होती. गोगल गाय आणि पोटात पाय. ही बघा तुम्हाला पटतंय का? म्हणींवरनं मार्केट मी तुम्हाला लिंक करून दिलं. या सगळ्या म्हणी नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, माझं नाव प्रमोद रानडे. हा चॅनल तुम्ही बघताय, मला खूप आनंद होतोय. कॉमन मॅनपासून ते अगदी हाय काय म्हणायचं खूप जास्त शिकलेली माणसं इथे येतात. त्यांना फायनान्शियल नॉलेज असतं, पण त्यातनं त्यांना डिटेल समजावून घ्यायचं असतं. आज आपल्याकडे अशा गेस्ट आल्यात ज्यांनी स्टीलचा बिझनेस सांभाळला आहे. ते स्टील डिस्ट्रीब्युटर होते आणि त्यांचं नाव आहे सुचेता प्रदीप पावगी आणि त्यांना बेसिक सगळं माहिती आहे बिझनेसचं. पण म्हणीच्या रूपाने म्हणजे कॉमन मॅनला कनेक्ट करण्यासाठी आपल्याकडे खूप फेमस म्हणी आहेत, मराठी म्हणी. तर त्या म्हणींच्या रूपाने आपण मार्केटशी कसं कनेक्ट करूया ते आपण बघूया. नमस्कार सुचेता. नमस्कार. काय म्हणतेस? ठीक आहे, पण मला तेच म्हटलं की शेअर्स मधलं जसं काही कळत हां, नाही, ठीक आहे ना. त्यामुळे आपण याने सुरुवात करूया. तो एक एक म्हण वाच, मी त्याचा अर्थ सांगेन मार्केटशी काय असतं ते. नैंदकाचे घर असावे हां, शेजारी. नैंदकाचे घर असावे शेजारी याचा अर्थ असा आहे की बरेच लोक म्हणतात की अरे मार्केट काय करतो, मार्केटमध्ये सगळे बुडतातच. तसं नसतं, मार्केटमध्ये सगळे बुडत नाहीत. 90% लोक सक्सेसफुल असतात. 10% लोक बुडतात. कारण काय, त्यांना खूप रॅशली ते इन्व्हेस्ट करतात किंवा कोणाला न विचारता इन्व्हेस्ट करतात. त्यांना वाटतं की आपल्याला सगळं कळतंय आणि आय नो द बेस्ट. असं कधीच नसतं. मी सुद्धा अजूनही मार्केटचा स्टुडंट आहे. मी आता गेले 44 वर्ष मार्केट करतोय, तर सुद्धा मी मार्केटचा अजून स्टुडंटच आहे. त्याप्रमाणे अंबल तुम्ही वागा आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही वागलात तर निंदकाचे घर का शेजारी असावं की आपल्याला आठवण करून देईल की हां, सावधान, सावधान. सावधान हा तो शब्द आपल्याला सारखा आठवत राहील जर आपल्या शेजारी निंदक असेल. त्यामुळे खरी म्हण आहे की निंदकाचे घर असावे शेजारी, त्यामुळेच आपण सक्सीड होतो. ठीक आहे. ओके. आता पुढची म्हण सांग. नाचता येणं अंगण वाकडे. हां, नाचता येणं अंगण वाकडे ही पण एक फंटॅस्टिक म्हण आहे. कारण बऱ्याचशा लोकांना ते करायचंच नसतं किंवा नाचायचंच नसतं. त्यामुळे तो म्हणतो अंगण वाकडं आहे रे, मी नाचू शकत नाही. अंगण वाकडं आहे रे, नाही, अंगण वाकडं नाही आहे. तुम्हाला नाचायचंच नाही आहे म्हणून तुम्हाला करायचं नाही. म्हणजे बऱ्याच लोकांना मार्केट काही करायचंच नाही म्हणून म्हणतात नाही नाही मार्केटच्या अच्छी थू, मार्केट म्हणजे सगळे लॉस किंवा मार्केटचा मला पैसा नकोच. कारण तुम्हाला नाचता येत नाही आहे किंवा तुम्हाला शिकायचंच नाही येते किंवा तुमची तेवढी काय म्हणजे कुवत असेल पण तुम्हाला ती कुवत ताणायची नाही आहे. आणि मार्केटला काही रॉकेट सायन्स नाही हो. मार्केट इज लाईक कोणी ज्याला प्लस मायनस गुणाकार भागाकार येतो ना आणि मल्टिप्लिकेशन येतं त्याला मार्केट आणि टक्केवारी कळते, त्याला मार्केट म्हणजे इज लाईक धिस. ओके. त्यामुळे ही जी पण म्हणते ती नाचता येणं अंगण वाकडं ही पण म्हण खरी आहे. तर तुम्ही नाचायला शिका, क्लासला जा. ओके. हा चॅनल बघत राहा. हा चॅनल म्हणजे क्लासच आहे तुमच्यासाठी आणि तुम्हाला ऑटोमॅटिकली मार्केटमध्ये नाचता येईल. ओके. हां, पुढची काय? पाण्यात पडलं की पोहता येतं. हां, पाण्यात पडलं की पोहता येतच. राईट. की तुम्ही मार्केटमध्ये एकदा कुठला तरी तुम्ही शेअर घ्या असं नाही. तुम्ही ETF घ्या. यू स्टार्ट विथ ETF. निफ्टी 50 ETF हे सगळ्यात सेफेस्ट शेअर आहे की जो सध्या मे बी पडलेला आहे. ओके. मार्केट 26,000 पासून 23,000 आलं होतं, आता परत 25,000 26,000 आहे. मी आता वरती गेलं मार्केट. पण तुम्ही एक घ्या ना, इन्व्हेस्ट 500 रुपीज निफ्टी 50मध्ये किंवा 1,000 रुपये टाका. 1,000 रुपये तुमचे गेले असं समजा आणि टाका. आणि ऑब्व्हियसली तुम्ही जर 5 वर्षांनी बघितलं तर 1,000 रुपये नक्कीच 2,000 रुपये झालेले असतील. मग तुम्ही आता 1,00,000 टाका का 1,000 टाका, ते त्याच्यावर तुमचं आहे. काय म्हणायचं तुमचा डिसिजन येतो. कारण शेवटी इट इज ऑल अबाउट तुमची रिस्क टेकिंग ॲबिलिटी काय आहे, तुमचं रिटर्न एक्सपेक्टेशन काय आहे. ओके. यावर अवलंबून आहे. मार्केटमध्ये रिटर्न 50% पर इयर कधीच मिळत नाही. मिळालं तर तुमचं लक किंवा तुम्ही मटका लावलेला एखादा शेअर वरती गेला तर इट इज डिफरंट थिंग. पण 99% मार्केटमध्ये तुम्हाला 15 ते 20% रिटर्न मिळतं आणि एखादा तुम्हाला मटका लागू शकतो. बट दॅट विल टेक 10 years टू बी कन्व्हर्टेड इन टू मटका. ओके. आणि मटका म्हणजे तसा मटका नाही. आता फॉर इन्स्टन्स तुम्ही आता समजा कुठला MNC शेअर पडलेला घेतला तर ओके, स्टोवेक इंडस्ट्रीज हा एक पडलेला टेक्स्टाईल कंपनीचा शेअर आहे. कारण ट्रम्प बाबूंनी खूप टेरिफ लावले त्याच्यामुळे स्टोवेक इंडस्ट्री हा शेअर पडलेला आहे. ओके. टेक्स्टाईलचा शेअर तर 1900 का 2,000 रुपयाला आला. त्याचा पीक आहे 4,000 रुपये. ओके. तर तुम्ही आता 2,000 रुपये एक शेअर घेतला, तुम्हाला नक्कीच 1-2 वर्षामध्ये 4,000 रुपये मिळू शकतात, म्हणजे दुप्पट. पण दॅट इज अ मटका इन 1 or 2 years. पण असे शेअर्स कमी असतात. पण MNC शेअर म्हणून मी याचं नाव घेतलं. नॉट दॅट दिस इज अ रेकमेंडेशन. पण असे बरेचसे MNC शेअर्स पण आता 20-30% खाली आलेले आहेत. तर त्याचा अभ्यास करा आणि मग त्याच्याप्रमाणे ही जी म्हण आहे ती तुम्हाला कळेल की ही म्हण किती खरी आहे ते. सासू बोले सुने लागे. हां, सासू बोले सुने लागे म्हणजे जुन्या काळी म्हण फार फेमस होती की मामनजी सासूला बोलायचे म्हणजे ते सुनेला ऑटोमॅटिकली लागतं असं त्याचा अर्थ असावा. की डायरेक्टली सुनेला कसं बोलणार ना, म्हणून सासूला बोलायचं, आपल्या बायकोला बोलायचं. पण सुनेला त्याच्यातनं अन्वयार्थ कळून ते शहाण्यासारखं वागेल असा त्याचा अर्थ असतो. आणि त्याच्यामुळे मार्केटला सुद्धा असंच आहे की आपण घरी हे डिस्कशन करायला पाहिजे की प्रत्येकजण हल्ली पैसे मिळवत असतो. राईट. आपली मुलगी मिळवते, मुलगा मिळवतो किंवा
फॅमिलीचे सगळे, पण काहीच लोक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. काही लोक म्हणतात नाही माझं आपलं एवढी बरी. तर आपण हे डिस्कशन केलं पाहिजे, म्हणजे सगळे जण मार्केटमध्ये थोडं तरी इंडेक्समध्ये तरी इन्व्हेस्ट करायला उद्युक्त होतात. आणि त्याच्यामुळे त्यांचाच फायदा आहे ना, आपला काय फायदा आहे? आपला फक्त त्यांना ॲडव्हायझरी रोल आपला आहे, बाकी त्यांचं त्यांनीच करायचं आहे. त्यामुळे इनडायरेक्टली तुम्ही सांगू शकता लोकांना, त्यामुळे त्यांचाच फायदा होतो ना. सासूला बोलून सुनेचा जर फायदा होत असेल तर का नाही? या वड्याचं तेल वांग्यावर. हां, वड्याचं तेल वांग्यावर. मग एखादा तुम्ही शेअर मार्केटमध्ये समजा तुम्ही रॉंग शेअर घेतला आणि त्याचे 0 झाले, तुम्ही 2 लाख लावले आणि त्याचे 0 झाले, तो म्हणणार की यार काय मार्केट आहे, मग वड्याचं तेल वांग्यावर काढण्यासारखे. तुम्ही रॉंग शेअर घेतला यार, त्याच्यामुळे तुमचं नुकसान झालं ना. मग तुम्ही एकच शेअर घेतला, तुम्ही अजून 10 शेअर जर घेतले असते, डिस्ट्रीब्युशन जर केलं असतं त्याच 2 लाखाचं किंवा 1 लाखाचं, तर ऑब्व्हियसली त्यातले 8 शेअर तर तुम्हाला त्यांनी चांगलं रिटर्न दिलंच असतं ना. त्यामुळे वड्याचं तेल वांग्यावर काढू नका. तुमचा डिसिजन चुकीचा होता म्हणून ते तुम्ही लॉसमध्ये गेलात किंवा 0 झाले पैसे. मार्केटमध्ये पैसे 0 होऊ शकतात ना. त्यामुळे तुम्ही रॅशली कुठेच काहीच डिसिजन घ्यायचा नाही आहे, रॅशली काहीच इन्व्हेस्टमेंट करायची नाही आहे. तुम्ही स्विमिंगला गेल्यावर एकदम काय डीप पाण्यामध्ये उडी मारता का? तुम्ही बुडणारच ना. तसं नाही ना. तुम्ही एक तुमचा ट्रेन कोच घेतला पाहिजे, हळूहळू पाण्यामध्ये जायला पाहिजे. पहिल्यांदा फक्त पावलं भिजवता, नंतर तुम्ही अँकलपर्यंत जाता, त्यानंतर अंदाज घेता पाणी किती गार आहे किंवा गरम आहे, त्याप्रमाणे तुम्ही तसंच आहे मार्केट. सेम थिंग ना. नथिंग न्यू, नथिंग सेपरेट अबाउट इट. एका हाताने टाळी वाजत नाही. हां, एका हाताने टाळी वाजत नाही. बरोबर. मी तुम्हाला किती जरी सांगितलं अरे गुंतवा गुंतवा गुंतवा, तुम्हाला जोपर्यंत वाटत नाही आहे की गुंतवले पाहिजेत पैसे आणि तुम्ही त्याला अलोकेट नाही करत, सेव्हिंग करायला पाहिजे पहिल्यांदा, आणि सेव्हिंग करून अलोकेट करत नाही तोपर्यंत काय म्हणजे नुसतं सांगून काहीच उपयोग नाही. हा चॅनल तुम्ही बघून काहीच ॲक्शन घेत नसाल तर यू आर वेस्टिंग युअर टाईम. सो डोंट वेस्ट युअर टाईम. ओके, दिस चॅनल इज नो नॉनसेन्स चॅनल. तुम्ही ह्याच्यावरनं शिका आणि ॲक्शन घ्या, म्हणजेच तुम्ही श्रीमंत व्हाल. नुसता चॅनल बघून कोणी श्रीमंत होणार नाही आहे. ओके, ध्यानात ठेवा आणि त्याप्रमाणे ॲक्शन घ्या. गरजेल तो पडेल काय? हां, गरजेल तो नक्कीच पडेल. पडेल काय हीच म्हण आहे, पण मी ह्याला कन्वर्ट केलं की गरजेल तो नक्कीच पडेल. ओके, मार्केट जसं गरजलं होतं 2024ला प्रचंड वर गेलं होतं, तसं आता सोनं प्रचंड वर आहे, ते पडणारच आहे. तर तुम्ही जस्ट वॉच इट की मे बी वेट फॉर नेक्स्ट 2-3 इयर्स. जोपर्यंत ट्रम्प आहे तोपर्यंत अशी आहे ना, काय म्हणायचं, अस्वस्थता मार्केटमध्ये सगळीकडे, अनिश्चिती आहे की हा बाबा काय बोलेल, पुढे काय होईल. त्यामुळे सोनं वरती गेलेलं आहे, पण सोनं नक्कीच पडणार आहे. त्यामुळे जे गरजतं ते नक्कीच पडतं. यू हॅव टू बी अंबल. एनी ॲसेट क्लास तुमच्याकडे असेल ना, जो वरती गेला की तुम्हाला विकायलाच पाहिजे, आणि खाली आला की तो हळूहळू घ्यायचा, एकदम काय घ्यायचं नाही. त्यामुळे गरजेल तो नेहमी पडतोच पडतो. हे मार्केटचा स्वभाव आहे. अच्छा. जे वर जातं ते पडतं, जे पडतं ते वरती जातं. हा स्वभाव आहे मार्केटचा. जसं समुद्राच्या लाटा असतात की नाही, सारखी भरती ओटी असते, तसे थोडं मार्केट बुल रन आणि बेअर रन. त्याला घाबरायचं नाही, पेशन्स ठेवायचा, आणि यू विल गेट युअर पाऊंड ऑफ फ्लेश. अति तिथे माती. हां, मार्केटमध्ये तुम्ही ॲडिक्ट होऊ नका. बरेचसे लोक डे ट्रेडिंग करत बसतात की मी मार्केटमध्ये जातो, 9 तास तिथे बसतो, 8 तास बसतो. ओके, काय 5 तास मार्केट असतं, 6 तास असतं ते मार्केट, बाकी गप्पा, चहा पाणी आणि इतर कितीतरी चांगल्या गोष्टी लाईफमध्ये करायच्या असतात, ते तुम्ही करतच नाहीत. असं करू नका. मार्केटमध्ये जे तुम्ही सगळेच पैसे लावले तर तुम्ही वाया जाणार. तुमचं बॅलन्स इन्व्हेस्टमेंट पाहिजे, ॲसेट ॲलोकेशन प्रॉपर पाहिजे, की तुमची फिक्स डिपॉझिट पाहिजेच पाहिजे 2 वर्षाचा खर्च, तुमचा PPF पाहिजेच पाहिजे. ओके, नंतर तुमचा SC/SS सिनियर सिटीजन असला तुम्ही, तर सिनियर सिटीजनमध्ये तुमचे पैसे पाहिजेच पाहिजे, जे काय लिमिट असेल ते, किंवा जेवढे तुम्ही करू शकाल तेवढे. आणि मग उरलेलं तुम्ही फिक्स डिपॉझिटमध्ये मार्केटमध्ये पहिल्यांदा म्युच्युअल फंडच्या मार्फत टाका. ओके, त्याच्यानंतर डायरेक्ट स्टॉकमध्ये टाकू शकता. एकदम कुठे जंप करू नका, हळूहळू करायचं. त्याच्यामुळे ही पण चीज म्हणतेस ती बरोबर आहे, फिट आहे. अच्छा. आधी विठोबा मग पोटोबा. हां, तर आधी पोटोबा आणि मग विठोबा असं पाहिजे. तर आधी तुम्ही मार्केट करा, पोट भरून घ्या पैशानी. ओके, आणि त्याच्यानंतर तुम्हाला विठोबा आपोआप सुचेल. विठोबा म्हणजे काय? पुण्यकाम, राईट. तुम्ही देवाला जाणं हे एक गोष्ट झाली, पण विठोबा म्हणजे तुम्ही पुण्यकाम करू शकता, प्रोव्हाइडेड यू हॅव मनी इन युअर पॉकेट्स. ओके, डीप पॉकेट्स. तुमची जर पॉकेट डीप नाही झाली मार्केट करून, तर तुम्ही कसला विठोबा करता आणि कसलं दान करता. त्यामुळे आधी विठोबा आणि मग पोटोबाच्या ऐवजी आधी पोटोबा आणि मग विठोबा. दिस इज व्हॉट इज ॲप्लिकेबल टू द मार्केट. अच्छा. आणि म्हणून तर श्रीमंत लोक का फिलंथ्रॉपी करतात, टाटा बिर्ला, कारण दे हॅव इनफ इन देअर पॉकेट्स. मगच तुम्हाला फिलंथ्रॉपी करायचं म्हणजे शहाणपण येतं, किंवा तुमच्याकडे असतात पैसे म्हणून. गरीब माणूस फिलंथ्रॉपी करूच शकत नाही ना, त्याला किती करायची असली तरी. त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही इन्व्हेस्टमेंट प्रॉपर करा आणि मग तुम्ही विठोबाला जा. म्हणजे तुम्ही मग नंतर तुमच्या डोक्यात येतं सगळ्या चांगल्या गोष्टी. अंधळा मागतो 1 आणि देव देतो 2. हे तर मार्केटमध्ये अगदी सत्य आहे. म्हणजे तुम्हाला जर 15% मी सांगतो तसं मिळणार, पण तुम्हाला जर 15% एक डोळा असेल तर तुम्हाला 30% पण मिळू शकतं ओव्हर अ पिरियड ऑफ 30 इयर्स. ओके, नॉट इमिजिएटली, पण 30% पर इयर सुद्धा तुम्हाला रिटर्न मिळू शकतं, प्रोव्हाइडेड यू आर स्टिकिंग टू द मार्केट आणि इन्व्हेस्टिंग इन द इंडेक्स फंड किंवा MNC स्टॉकमध्ये. MNC स्टॉकमध्ये नॉर्मली तुमचा लॉस खूप कमी होतो MNC स्टॉकमध्ये,
कारण MNC स्टॉकमध्ये MNC कंपन्यांचा गव्हर्नन्स खूप स्ट्रॉंग असतो, त्याच्यामुळे तुम्हाला आणि डिव्हिडंड पण फॅन्टास्टिक मिळतं. काही लोक तर डिव्हिडंडवर जगतात माहिती आहे तुला. त्यांना दरवर्षी 20-20 लाख रुपये डिव्हिडंड मिळते. अच्छा. तर टॅक्स होतो काय 30% टॅक्स गेला, मग 3-2-6 लाख टॅक्स गेला तरी 14 लाख त्यांना मिळतात ना डिव्हिडंड. डिव्हिडंडवर जगणारी माणसं आहेत, ज्याला आधी टॅक्स शून्य होता, मोदी साहेबांनी त्याला टॅक्स लावायला सुरुवात केली, त्यामुळे ते लोक नाराज आहेत सध्या. पण आहे देशासाठी काहीतरी कुर्बानी देतात ते. पुढची काय म्हणे, काखेत कळसान गावाला वळसा. हा मग काय लोक अमेरिकेला का जातात हेच मला कळत नाही. इथे मार्केट, इंडिया इज अ ग्रोईंग कंट्री, 140 कोटी जनता आहे, त्यांच्या ॲस्पिरेशन्स आहे, नीड्स आहेत. त्यांना आज आयफोन घ्यायचा आहे, ओके आज काय आयफोन घ्यायचा आहे, उद्या काहीतरी दुसरा फोन घ्यायचा असेल, आयफोन 2 किंवा नेक्स्ट मॉडेल. ओके, ज्या खेड्यापाड्यात राहतात त्यांना आता छोटा फोन घेतला, त्यानंतर स्मार्टफोन घ्यायचा आहे, त्यानंतर त्यांना पण आयफोन घ्यायचा. हे सगळे ॲस्पिरेशनल नीड्स आणि 140 कोटी जनता, याच्यामुळे देशातच सगळी तुमची संपत्ती तुम्ही निर्माण करू शकता. ओके, भारताच्या कंपनीची सेवा करा आणि तुम्ही अमेरिकेला जाऊन जेवढे पैसे मिळवता ना तेवढेच पैसे इथे पण इंडियामध्ये बसूनसुद्धा मिळवू शकता. त्यामुळे तुम्ही आईबाबांचे पैसे खर्च करणार 30-30 लाख रुपये बाय गोईंग टू US, काय सोपं नाही आहे. 30 लाखावर तुम्हाला रिटर्न का मिळणार, तिथे जॉब मिळाला तर उत्तम आहे, नाही मिळाला तर शून्य रिटर्न. देन यू कम बॅक टू इंडिया ओनली टू शो दॅट की माझी MSc डिग्री आहे बाबा इथे. दॅट डझंट मीन 2-4-5 वर्षानंतर तुम्हाला कोणीच विचारत नाही तो कुठून शिकला आणि काय शिकला. त्यामुळे ते आपल्याला मार्केटमध्ये स्टेटससाठी किंवा हप्ते स्टाफमध्ये स्टेटससाठी ठीक आहे, पण नॉट वर्थ गोईंग टू US अँड स्पेंडिंग 30 lakhs काय म्हणायचं मनी विच यू हॅव नॉट अर्न. नाही तर मग तुम्ही 30 lakhs तुमच्या आईबापांना परत तरी केले पाहिजे पुढच्या 10 वर्षामध्ये. अदरवाईज इट्स ऑफ नो यूज. ही प्रोडक्टिव्हली तुमचा पैसा तुम्ही प्रोडक्टिव्हली वापरला पाहिजे. भले तो एज्युकेशनवर असेल, मार्केटवर असेल किंवा धंद्यामध्ये असेल. प्रोडक्टिव्हली तर तुम्ही नाही वापरला तर त्याचा काय उपयोग नाही ना. मग तुम्ही मिळवलेत पैसे आणि गेले पैसे, त्याला काय नेट शून्यच झालं ना ते. फक्त तुम्हाला एक डिग्री मिळाली, पण डिग्री काय आता तुम्हाला 2-4 कोटी दिले की कुठल्याही डिग्री तुम्हाला मिळतात, मग तशी मिळवा ना, त्याला काय अर्थ नाही ना. तुम्ही जस्ट जाऊन आलात आणि MS केलात. आणि अमेरिकेसारख्या कंट्रीत जी कर्जात डुबली आहे ना, अगदी डोक्याच्या वरती पाणी गेलेलं आहे, तिथे जाऊन तुम्ही डिग्र्या घेताय आणि तिथे तो म्हणताय तुम्हाला हाकलून लावतोय, तर काय तुम्हाला सेल्फ रिस्पेक्ट काय राहिला. तरीसुद्धा भारतीय मंडळी जात आहेत, अजूनसुद्धा मुलं जात आहेत तिथे. मला त्यांच्यावर अगदी कीव करावीशी वाटतं की का तुम्ही अमेरिकेत जाताय. अरे इथेच तुम्हाला भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत. आता मोदी तुम्हाला कर्ज देतं स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडियासाठी, ते घ्या आणि काहीतरी प्रूव्ह करा ना भारतामध्ये आणि भारतासाठी काम करा. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. हां, हे मार्केटमध्ये ॲप्लिकेबल नाही आहे. खाईन तर तुपाशी म्हणजे मला बाप 100 दुप्पट प्रॉफिट मल्टीबॅगर सांगा असं मला खूप लोक विचारतात. मल्टीबॅगर सांगा, मी त्यांना म्हणतो मल्टीबॅगर असे नसतात, ते झाल्यानंतर कळतात. त्यामुळे तुम्ही 15% वर सॅटिस्फाईड राहा पर ॲनम, आणि दॅट इट सेल्फ इज अश्युम दॅट इट इज अ तूप. उपाशी नाही आहे 15%, काय उपाशी नाही आहे. FD म्हणजे उपाशी आहे, कारण नेट तुम्हाला शून्य मिळतं. इन्फ्लेशन जाऊन तुम्हाला मायनस मिळतं. इनफॅक्ट FDमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर सेफ्टी असते, पण ॲट वॉट कॉस्ट ना. त्यामुळे खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी असं नाही आहे, ही पण मार्केटमध्ये लागू नाही आहे. ओके. गोगल गाय आणि पोटात पाय. ही खूप इम्पॉर्टंट आहे माहिती. बऱ्याचशा लोकांच्याकडे रिअल इस्टेट असते आणि सगळ्या लोकांना माहिती असते की ह्याच्याकडे हे आहे, ते ह्याच्याकडे 4-4 फ्लॅट्स आहेत, 2-2 प्लॉट्स आहेत वगैरे वगैरे. तर तुमच्याकडे जर मार्केट असेल तर कोणालाच काय माहिती आहे तुमची नेटवर्थ किती येते. त्यामुळे यू आर व्हेरी सेफ इन विथ रिस्पेक्ट टू युअर टोटल वेल्थ इन युअर सर्कल ऑफ काय म्हणायचं पीपल. म्हणजे तुमचं फ्रेंड सर्कल असो, रिलेटिव्ह असो, हे ते सगळं ज्यांच्याकडे मार्केटमधून मिळवलेली वेल्थ आहे ती कोणालाच काय माहिती. फक्त त्याला माहिती असतं, त्या बायकोला माहिती असते ॲट द मोस्ट, बाकी कोणालाच माहिती नसते. बाईल रिअल इस्टेट तर एक तर अनसर्टन आहे त्याचं. तुम्हाला विकायला जेव्हा तुम्ही जाल तेव्हा माहीत नाही ती तुमच्याच नावावर आहे का अजून दुसऱ्याच्या नावावर झाली आहे. ओके, दुसरी गोष्ट त्याला लगेच तुम्हाला बाहेर मिळाला पाहिजे, तुमच्या रेटला बाहेर मिळाला पाहिजे. आणि रिअल इस्टेटमध्ये टिपिकली 8% पर ॲनम इंटरेस्ट मिळाला आहे आतापर्यंत पर इयर इन अ प्लेस विच इज नॉट दॅट अप मार्केट. आणि अप मार्केटला मे बी तुम्हाला 12% पर इयर मिळालं असेल. त्यामुळे अप मार्केटमध्ये तुमची जर जागा नसेल तर जागेला 8% कुठे आहे आणि मग मार्केटमधला 15% दुप्पट मिळतं तुम्हाला इकडे. आणि प्लस त्याचे ॲडव्हान्टेजेस एवढे आहेत की लिक्विडिटी माणूस काउंट करतच नाही बरेचदा, की मला पाहिजे तेव्हा पैसे हजर आहेत. तुम्हाला समजा उद्या हॉस्पिटलवर जायला लागलं, काय 50 लाख खर्च आला, तुम्ही एक चेक लिहिला, मार्केट काय 4 शेअर विकले किंवा 10 शेअर विकले, तुम्हाला 2 दिवसात पैसे हजर होतात. माझा तिकडे प्लॉट आहे, मग माझा तिकडे फ्लॅट आहे, मग तो विकायचा आहे, मग मी 50 लाख देऊ शकते हॉस्पिटलचं, असं नाही आहे. त्यामुळे इन्शुरन्ससुद्धा तुम्हाला अर्धेच पैसे मिळतात ना, बाकी बरेचसे कटच होतात. त्यामुळे इन्शुरन्स ऑल्सो इज लाईक दॅट. त्यापेक्षा स्वतःचे स्टॉक मार्केट करा आणि सुखी राहा. ठीक आहे, ओके. तर झाल्या सगळ्या तुझ्या म्हणी, आणि तुला पटलं आता काय काय करायचं ते. या सगळ्या म्हणी ॲप्लिकेबल आहेत, टाइमलेस आहेत, या इम्युटेबल व्हॅल्यूज आहेत किंवा कुठले अजून तुझ्या म्हणजे मुलाच्या जमान्यात सुद्धा आणि त्यांच्या नातवंडांच्या जमान्यात सुद्धा या सगळ्या म्हणी
योग्य आहेत आणि टाईमलेस आहेत, म्हणजे याला कधीच तुम्ही निगेट नाही करू शकत, अशा या म्हणी आहेत. तर बघा तुम्हाला पटतंय का? म्हणींवरनं मार्केट मी तुम्हाला लिंक करून दिलं. या सगळ्या म्हणी आपल्याला अगदी 100% ट्रूथ आहेत, म्हणजे ट्रूथफुल आहेत आणि त्याच्यावर जर तुम्ही काम केलं ह्या म्हणींप्रमाणे तर ऑब्व्हियसली तुम्ही रिच व्हाल. आणि मला काही इच्छा नाही की तुम्ही मला माझ्यासारखं नाव काढावं, पण तुम्ही नाव काढाल माझं. ओके, तर बघा तुम्हाला पटतंय का? आणि तुमच्या टेक्निकल एक्सपर्टला विचारा. सेबीच्या प्रमाणे सोच कर, समज कर, इन्व्हेस्ट कर, हे माझं सांगणं माझं कर्तव्य आहे. पण याच्यामध्ये किती पोटेन्शियल आहे तुम्हाला मी सांगत असतो नेहमी. आणि हे गाईड आहे तुमच्या लाईफसाठी, फायनान्शियल गाईड आहे, त्याचा उपयोग करून घ्या. ओके, थँक्यू सो मच.